नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर आहेत. महिनाभरातच एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपणार, धनुष्यबाण चिन्ह व पक्ष पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार. काय स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेला शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासंदर्भात वाद पुढील महिन्यामध्ये निकालाला निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणासाठी 15 सप्टेंबर नंतर सुनावणीची अंतिम तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव, पक्ष आणि झेंड्यांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालामध्ये नाव आणि पक्ष चिन्ह शिंदेकडे राहणार की ठाकरेंना मिळणार यावर शिक्कामोर्तब होईल. 3 वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणातील निर्णय कोणाच्या बाजूने जाणार याची चर्चा होत असतानाच आता एक मोठा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या प्रकरणात धक्कादायक निकालाला तोंड पाहावं लागेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेसंदर्भातील वादावरून केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरात संपेल असा दावा सरोदे यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपलं मत व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात या मथळ्याखाली असीम सरोदे यांनी एक ट्विट केलं आहे. आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही कसेही मनमानी पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्षशौरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्त्वाचे वाटते. असंवैधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तींनी सक्रिय सहभाग होणे, केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदेबाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता कायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहेत, असं देखील सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? निकाल कोणाच्या बाजूने लागेल, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.